नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जय हिंद. कसे आहात तुम्ही सर्वजण? 2025 मध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करतात आणि यावर्षी सर्वात जास्त जाहिराती आल्या आहेत त्या आहेत जीएमसीच्या. सर्व जिल्ह्यांच्या बऱ्यापैकी जाहिराती आल्या आहेत, काहीच्या जाहिराती येणार आहेत आणि याच्यामध्ये या स्पर्धा परीक्षेमध्ये किंवा या परीक्षेमध्ये तुम्हाला हमखास मार्क मिळवून देणारा विषय आहे अंकगणित. त्याची आपण तयारी इथं करणार आहोत. तर अंकगणित म्हणजे काय, अंकगणिताच्या मूलभूत गोष्टी कोणत्या, अंकगणितात कोणते टॉपिक जास्त विचारले जातात, आपण बघणार आहोत. त्यानंतर दुसरा एक टॉपिक आहे तो म्हणजे बुद्धिमत्ता. तर बुद्धिमत्ताचे प्रश्न कसे असतात हे पण आपण पुढे बघणार आहोत. नंतर कोणत्या टॉपिकला जास्त वेटेज आहे ते पण कसे द्यायचं, कोणत्या टॉपिकला जास्त महत्त्व द्यायचं वगैरे ते आपण पुढे बघूच. आणि वेळेचं नियोजन कसं करायचं, सोपे प्रश्न आधी सोडवायचे की कठीण आधी सोडवायचे, कारण मार्क मिळवताना किंवा वेळेचं नियोजन करताना ह्या प्रश्नावर याच्यावर खूप जास्त लक्ष दिलं पाहिजे. कारण 90% मुलं या गोष्टीमुळं कमी मार्क घेतात आणि त्यांचा निकाल जातो. आणि पुढं आहे मी कशी तयारी केली. मी 2024 मध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत माझी निवड झाली आहे, जिल्हा सामान्य रुग्णालय छत्रपती संभाजीनगर येथे. आणि मी पोस्ट मिळवली. तर अंकगणित हा माझा मुख्य विषय होता मार्क मिळवताना. त्याच्याबद्दल आपण पुढे बोलूच डिटेलमध्ये. तर आपण बाकी तयारी कशी करायची अंकगणिताची त्याचे डिटेल वाईज आपण पुढे डिटेल बघू. तर अंकगणित आणि बुद्धिमत्ताची पार्श्वभूमी बघताना तुम्हाला अंकगणिताच्या ज्या बेसिक गोष्टी आहे तर त्या आपण बघणार आहोत. पहिले अंकगणिताचा पेपर ज्यावेळेस येतो बुद्धिमत्ता अंकगणिताचा, तो मॅथ रिजनिंग आपण म्हणू शकतो त्याला. तर त्याच्यामध्ये एकूण किती प्रश्न असतात, 25 प्रश्न विचारले जातात. 25 प्रश्न विचारले जातात. 25 प्रश्नाचं डिवायडेशन असतं 15 ते 16 प्रश्न अंकगणिताचे आणि 9 ते 10 प्रश्न बुद्धिमत्ताचे असे असते. प्रत्येक प्रश्न हा 2 गुणांचा असतो. आता जनरली तुम्हाला माहितीच आहे, तुम्ही बऱ्यापैकी काही पेपर दिले असेल, काही नवीन असतील, पण आपण सगळ्यांना एक बेसिक माहिती सांगणार आहोत की प्रत्येक प्रश्न 2 गुणाचा असतो. याचे 2 भाग असतात. भाग कसे पडतात, एक अंकगणिताचा स्पेशल भाग, बुद्धिमत्ताचा स्पेशल भाग. तर काही पेपरमध्ये तुम्हाला मिक्स क्वेश्चन विचारतात बुद्धिमत्ता अंकगणिताचे, काही मध्ये अगोदर अंकगणिताचे क्वेश्चन असतील नंतर बुद्धिमत्ताचे क्वेश्चन असतील असं राहतील. नंतर हे जे पाहिलं आपण अंदाजे अंकगणिताचे 15 बुद्धिमत्ताचे 10 प्रश्न असं असतं. आणि ही जी तयारी करताना मॅक्झिमम तुम्हाला फोकस करायचा आहे सरावावर. तुम्ही कन्सेप्ट शिकता, पुस्तकातून स्वतः स्टडी करता किंवा सपोर्ट स्टडी एखादा कोर्स घेता, क्लासेस घेता, त्याच्यावरून स्टडी करता. तर सराव किती करायचा हा खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कारण सराव जेवढा जास्त सराव कराल तुम्ही तेवढा तुमचा वेळ वाचेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना किंवा पेपरला जेव्हा जाता तुम्ही तुमचा वेळ वाचतो त्यामध्ये. तर वेळ वाचताना सराव केला तर वेळ वाचेलच तुमचा. त्याच्यासाठीच आपण ही तयारी इथं करतोय. तर आता अंकगणिताचे महत्त्वाचे जे टॉपिक्स आपल्याला बघायचे आहेत ते आहे मुख्यतः मला असं वाटतं 15 टॉपिक्स. कारण मी तयारी केली आहे, मला माहिती कुठं कसं फोकस करायचं, काय करायचं. साहजिक मला जे वाटतं तेच तुम्हाला वाटेल असं त्याचा अर्थ होत नाही, परंतु मला जे योग्य वाटतं ते मी तुम्हाला सांगतोय. अंकगणिताचे 15 टॉपिक्स आहेत. याच्यापैकी पहिला आहे संख्या आणि प्रमाण क्रिया, म्हणजे संख्यांची क्रिया. संख्यावर काय काय क्रिया करून गणित म्हणजे मॅक्झिमम बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार यावरच बऱ्यापैकी क्वेश्चन फोकस असतो. तर संख्या आणि प्रमाण क्रिया. दुसरा आहे मूलभूत गणित. मूलभूत गणित म्हणजे जे बेसिक आहे, बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार, हेच म्हणजे मूलभूत गणिताचं. दुसरं आहे क्षेत्रफळ घनफळ. आता हे भूमितीचा विषय झाला, परंतु बऱ्यापैकी पेपरमध्ये भूमितीचे क्वेश्चन विचारता. हे आपण तुम्ही अनुभव असेल तुम्हाला, तुम्ही जर PYQ बघितले असेल तर भूमिती विचारता. दुसरा आहे सगळ्यात महत्त्वाचा विषय मसावी आणि लसावी. प्रत्येक प्रश्न पेपरमध्ये याच्यावर क्वेश्चन असतो म्हणजे असतोच. हे तुम्हाला PYQ बघितल्यावर लक्षात येईल. नंतर आहे वर्ग, वर्गमूळ, घनमूळ आणि घातांक. तर याच्या ज्या बेसिक गोष्टी ज्यावेळेस तुम्ही वर्ग, वर्गमूळ तयारी करता तर त्यावेळेस हे तुम्ही 5वी पासूनच शिकत आलाय. 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9 आणि 9चं वर्गमूळ 3 असं ज्यावेळेस हे वर्ग आणि वर्गमूळ असं असतं. आपण डिटेल पुढे बघणारच आहोत. आता हे फक्त आपण सिलेबस बघतोय. या अंकगणितीय श्रेणी वगैरे काय असतं हे आपण डिटेलमध्ये बघू पुढे गेल्यानंतर. आता फक्त आपण सध्या टॉपिक बघतोय, मेन टॉपिक काय आहे. नंतर आहे पाण्याची टाकी आणि नळ. म्हणजे नळाने आपण वेळ लावतो. एका नळ जर 2 तास चालू ठेवला तर एका टाकी भरायला किती वेळ लागतो, किंवा रिकामी व्हायला किती वेळ लागतो नळ सुरू केल्यानंतर, तोटी सुरू केल्यानंतर, असे प्रश्न विचारता. याच्यावर हमखास प्रश्न असतात काही. आणि पुढे आहे काळ, काम, वेग. नंतर आहे वेग, वेळ, अंतर. वेग, वेळ, अंतरमध्ये रेल्वेचे प्रश्न येतात. रेल्वेचे प्रश्न हमखास येणार. एक रेल्वे 2 रेल्वे एकमेकाला क्रॉस होते, एक रेल्वे खांबाला ओलांडते, एक रेल्वे पुलाला ओलांडते, असे प्रश्न बऱ्यापैकी तुम्ही बघितले असेल, ते असे प्रश्न आहे. नंतर आहे सरासरी,
व्याजमध्ये चक्रवाढ व्याज, सरळ व्याज हे बेसिक आहे. आपण हे जे फॉर्म्युले जरी पाठ केले तुम्ही तर तुम्हाला प्रत्येक म्हणजे तुम्ही क्वेश्चन सोडवू शकता. नंतर आहे टक्केवारी, नफा तोटा, गुणोत्तर प्रमाण, साधे व्याज आणि चक्रवाढ व्याज. हेच आपण व्याजमध्ये हेच बघणार आहोत पुढं. आणि हे जे मेन टॉपिक आहे 15, आपल्याला याच्यावर जास्त फोकस करायचा आहे. तर फोकस करताना ज्यावेळेस आपल्या तुमच्या डोक्यात राहील की टॉपिक कोणते, टॉपिक जर समोर असेल तर तुमचं PYQचं ज्यावेळेस तुम्ही क्वेश्चन बघता तर तुम्हाला लगेच अनालिसिस येतं, करू शकता तुम्ही अनालिसिस की हा कोणत्या टॉपिकचा प्रश्न आहे. ज्यावेळेस तुम्हाला हे कळतं ना त्यावेळेस तुम्ही नेक्स्ट टाइम येणाऱ्या एक्झाममध्ये कसा क्वेश्चन येऊ शकतो हे तुम्ही स्वतः सुद्धा गेस लावून तसा क्वेश्चन बनवू शकता. तर नंतर आपण बुद्धिमत्ताच बघू. बुद्धिमत्ताचे मुख्यतः 10 टॉपिक्स आहेत. टॉपिक्स असे भरपूर असतात कारण बुद्धिमत्ता हा आपल्या बुद्धीचा खेळ आहे. याच्यामध्ये तुम्हाला काही पाठांतर करायचं किंवा असं करायचं तसं काही गोष्टी नसतात. तर बुद्धिमत्ता म्हणजे तुमच्या आपल्या कौशल्य क्षमतेचा विचार म्हणजे विचार कौशल्य करताना आपण तसं करून तुम्ही उत्तर कसं काढू शकता ते आपल्याला बघायचं आहे. तर त्यावर आहे संख्या मालिका, समानता, वर्गीकरण, कोडी प्रश्न, मालिका, दिशाज्ञान म्हणजे जनरल असतं उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम वगैरे. तुम्ही जे याच्यावर प्रश्न विचारताय कोणत्या दिशेला चालला आहे किंवा तिथून किती अंतरावर आहे हे आपल्याला बघायचं आहे. नंतर कोडिंग, डिकोडिंग, शब्दकोडे, घड्याळावर विचारता इतक्या वाजून 3:10 झाले तर त्या दरम्यान किती अंशाचा कोण झाला असेल किंवा मग त्याच्या विरुद्ध दिशेचा कोण किती असेल असं विचारतं, असे प्रश्न असतात. नंतर व्हेन डायग्राम तर तुम्हाला माहितीच असेल की सपोज एक्स म्हणजे सपोज हे ससे आहेत, काही ससे हरणं आहेत, काही हरणे ससे आहेत, असे प्रश्न असतात जनरली. ते तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही क्वेश्चन बघता किंवा आपण डिटेल पुढे बघू तर त्यावेळेस ते आहेच. तर आपण हे जे याची तयारी करणार आहात तर त्यावेळेस बघूच आपण पुढं. आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्यावेळेस आता तुम्ही तयारी करणार आहात तर तुम्ही स्वतः स्टडी करणारच आहात, परंतु एक सपोर्ट स्टडी म्हणून गरजेचं असतं. जर तुम्ही नवीन फ्रेशर असाल किंवा जुने जरी अभ्यास करणार परंतु पोस्ट निघत नसेल तर आपलं कुठं चुकतंय, काय चुकतंय हे सांगण्यासाठी कोणीतरी आपल्याला एक मार्गदर्शक पाहिजे. हे मार्गदर्शन असं सांगत नाही आम्ही आमच्याकडूनच घ्या, तुम्हाला जे योग्य वाटेल तिथं घ्या. आम्ही पूर्ण प्रयत्न करू की तुम्ही यातून आम्ही तुम्हाला काय देऊ शकतो, जे आतापर्यंत तुम्हाला भेटलं नाही, वेगळं काय देऊ शकतो. जे मार्क मिळवण्यासाठी आपलं टार्गेट आहे मार्क मिळवणे आणि 2025 मध्ये याच वर्षामध्ये पोस्ट मिळवणे. तर त्यासाठी आमची ही बॅच आहे GMCची स्पेशल बॅच. संपूर्ण विषय आम्ही याच्यामध्ये घेणार आहोत. तर याच्यामध्ये आहे मराठी, इंग्रजी. मराठी जे आहे ते विकास सर येणार आहेत जे त्यामध्ये तज्ज्ञ आहेत मराठीमध्ये, आणि जे इंग्रजी आहेत त्याच्यात अमोल सर आहे. ते एकदम म्हणजे बेसिक त्यांच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बेसिकपासून तुमच्या सगळ्या इंग्लिशमध्ये क्लिअर होईल. त्याच म्हणजे बाकीचं तुम्हाला वादच नाही कुठल्याच गोष्टीचा. आणि सपोर्ट जो भेटेल तुम्हाला याच्यातून तर तुम्हाला फक्त थोडंसं स्वतःचं डोकं चालून जो सेल्फ स्टडी करायचा आहे त्यावर तुम्हाला गॅरंटेड सांगतो, तुम्ही जर व्यवस्थित स्टडी करशाल सपोर्ट स्टडी प्लस सेल्फ स्टडी तर 100% तुम्ही यावर्षी पोस्ट मिळवणारच, हे खात्रीशीरपणे मी तुम्हाला सांगतो. परंतु त्यासाठी तुम्हाला तेवढी मेहनत घ्यावी लागेल, कारण आम्ही तुमच्यासाठी मेहनत घेतोय, तुम्हाला स्वतःही त्यासाठी मेहनत घ्यावी लागेल. आणि ज्यावेळेस सेल्फ स्टडी करता तर त्यावेळेस कशा गोष्टीच फोकस करा, कोणत्या गोष्टीवर फोकस करायचं, काय करायचं हे तुम्हाला आम्ही सांगणारच आहे. बाकी तुम्हाला गोष्टी काही माहितीच असेल किंवा मग ज्यावेळेस तुम्ही करणार आहे स्टडी तर काय अडचण आली तर आम्ही आहेच तिथं तुम्हाला गाईडलाईन द्यायला. त्यानंतर आपण बघू प्रश्न विचारण्याचा एक प्रश्नपत्रिकेमध्ये पेपरमध्ये एक अंदाज कसा असतो, कशा प्रकारे प्रश्न विचारले जातात ते आपल्याला बघायचं आहे. तर जे टॉपिक आपण बघितले अगोदरच एक त्यावरच टॉपिक आहे टक्केवारी, नफा तोटा, वेग, वेळ, अंतर, कामकाज. यावरून म्हणजे मॅक्झिमम क्वेश्चन याच्यावर फ्रेम होतात. आता मी पेपर दिलेले आहेत, बऱ्याचपैकी मला अनुभव आहे, त्यामुळे मला या गोष्टीचा अनुभव मिळेल. त्यामुळे सांगतोय की कशा प्रकारे कोणत्या टॉपिकवर जास्त प्रश्न येतात, टक्केवारी, नफा तोटा, वेग, वेळ, अंतर. आपण डिटेल पुढे बघणारच आहोत. नंतर आहे भूमितिक क्षेत्रफळ. आपण हे बघितलं, याच्यावर थोडे जास्त प्रश्न विचारले जात नाही, कमी प्रश्न असतात, परंतु आपल्याला त्याला म्हणजे बाजूला करायचं नाही, आपल्याला याचा सुद्धा आपण फोकस करणार आहोत. बाकीचे तुम्ही बघत असाल पुस्तकामध्ये कोणी जास्त लक्ष देत नाही, कोणी सांगत नाही, परंतु 1-2 जरी प्रश्न आले भूमितीचे, साधे क्षेत्रफळाचे, तर ते 2 प्रश्न तुम्हाला नोकरी मिळवून देऊ शकतात. कारण एका मार्कावरून जवळपास 100 मुलं एका मार्कावरून मेरिटच्या खाली राहतात. हे जर तुम्हाला टाळायचं असेल, मेरिटमध्ये यायचं असेल तर कुठलाही प्रश्न डोळ्याच्या बाजूला म्हणजे नजरअंदाज करायचा नाही, तुम्हाला त्याची तयारी करायचीच आहे. आपल्याला कमी वेळेमध्ये चांगली तयारी करायची. नंतर आहे सरासरी, गुणोत्तर प्रमाण, व्याज.
यावर हमखास प्रश्न 1-2 प्रश्न राहतात. आणि पुढे काय बुद्धिमत्ते जे येतात रक्तसंबंध म्हणजे याचे हे कोण, याच्या आईचा भाऊ, त्याचा मामा, असं जे प्रश्न असतात जनरली, तर तुम्ही ते पेपरमध्ये बघितलं तुम्हाला अंदाज येईलच, किंवा आपण ज्यावेळेस डिटेल स्टडी करू तर आणि मी तुम्हाला PYQ घेऊन ते पूर्ण एक्सप्लेन करून सांगणार आहे, तुमच्या ते पूर्ण लक्षात येईल. त्यामुळे त्याच्या बाकी तुम्ही निवांत राहा. नॉन व्हर्बल प्रश्न म्हणजे जनरल त्यात आकडे वगैरे नसते, किंवा मग आकडे असताना पेपरमध्ये आल्यानंतर तो आपण बघूच पुढे आल्यानंतर क्वेश्चन कसे येतात. मिरर इमेज, मिरर इमेज म्हणजे आरशामध्ये घड्याळमध्ये इतके वाजले, तर आरशामध्ये किती वाजले असतील, किती दाखवतील, कोण कसं दाखवल ते आपल्याला याच्यात बघू शकतो आपण. त्याच्यानंतर पुढचं आहे आपण तयारी कशी करणार. मुख्य टॉपिक हा आहे की आपण तयारी कशी करणार, आपला वेळ कसा वाचवणार. त्याच्यामध्ये तुम्हाला तयारी करताना किमान रोज 30 मिनिटे अंकगणिताला द्यायचं आहे. हे लक्षातच ठेवा, टायमर लावून करा. 30 मिनिटे अंकगणिताला, 30 मिनिटे बुद्धिमत्तेला. हे तुम्हाला दोन्ही एवढा जर तुम्ही डेली वेळ दिला न चुकता तर हमखास तुम्ही याच्यात मार्क मिळवू शकता. हे तुम्ही डोक्यात फिक्स ठेवा मार्क मिळवायचे असेल तर. आणि हे आता वेळ तर देताच तुम्ही, बाकी कन्सेप्ट करता, बाकी आम्ही सपोर्ट स्टडीला आम्ही आहोत तुमच्यासोबत, तरी तुम्हाला मॅक्झिमम वेळ कशाला आणखीन PYQ साठी. कारण तुम्हाला कोणत्या ट्रॅकवर जायचं आहे, तो ट्रॅक पाठीमागून कुठून आला आणि सरळ कुठं चालला हे जर तुम्हाला समोर बघायचं असेल तर तुम्हाला मागं पण बघावं लागतं का मागून कसा आलाय. तर मागून पाठीमागं बघणं म्हणजेच PYQ. आणि PYQ जो PYQचा रेग्युलर सराव करतो तो हमखास पोस्ट मिळवतो, हे लक्षात ठेवा. तर PYQ तुम्हाला दररोज सराव करायचा आहे. पेपर कुठून मिळवा, कसे मिळवा ते आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू. तुम्ही सुद्धा मार्केटमध्ये काय अवेलेबल असेल याचं मटेरियल तर ते तुम्ही सुद्धा बघू शकता. नंतर प्रश्न सोडवताना सोपे प्रश्न, काही सोपे प्रश्न असतात, काही कठीण प्रश्न असतात. सोपे प्रश्न असे असतात की तुम्ही अगदी बघितल्या ऑप्शन होऊन तुम्हाला त्याचं उत्तर कळतं कसं आहे काय. आणि ते बघितल्यानंतर जर तो प्रश्न तुमचा मार्क मिळवून देत असाल पटकन तर तो प्रश्न तुम्ही लगेच सोडवला पाहिजे. तर आणि ज्यावेळेस वेळ खाऊ प्रश्न असतो तो म्हणजे मला असं वाटतं की तो प्रश्न नंतर ठेवला पाहिजे. कारण जर तुम्ही पहिले वेळ खाऊ प्रश्नाला जर वेळ द्यायला लागले तर जे सोपे प्रश्न राहते पण टायमर संपत चालतो, मग तुमचा वेळ निघून जातो आणि तुम्ही त्या प्रश्नाला वेटेज देऊ शकत नाही. सोपे प्रश्न तुमचे राहून जातात. तर नंतर मग जुन्या प्रश्नपत्रिकेचा अभ्यास याच्यासाठीच की PYQ कशासाठी की पॅटर्न लक्षात येतो आपल्याला. सपोज संख्या मालिकेचा एखादा प्रश्न मागच्या पेपरमध्ये आला आणि पुढं आपण जर तो स्टडी केला असेल, त्याचे कन्सेप्ट असतात, 1-2 काहीतरी फॉर्म्युले असतात, ते आपल्या डोक्यात असतात, आपण कधीतरी याचा अभ्यास केलेला आहे, समोर प्रश्न पाहिल्याबरोबर अरे असं वाटतं अरे यार आपण त्याचा अभ्यास केलेला आहे, मग लगेच क्लिक होतं आणि त्याचं आपण 1.5 सेकंदात सुद्धा आपण त्याचं उत्तर काढू शकतो. आपला वेळ वाचतो तिथं. वेळेचे नियोजन जे मॅक्झिमम मुलं करत नाही. वेळेचं नियोजन पेपर सोडवताना वेळेचं नियोजन कसं करायचं हे मॅक्झिमम मुलं करत नाही. त्यामुळे सर्व प्रश्न सोडवायचे राहून जातात आणि जर प्रश्न राहून गेले तर तुम्हाला मार्क कसे भेटतील. आणि मार्क मिळवायचे असेल तर प्लॅनिंग खूप महत्त्वाचं आहे. तर प्लॅनिंग करा. आणि जे आपण वेळेचं नियोजन आहे, रिस्पॉन्स टाईम म्हणजे तुम्ही एक क्वेश्चन सोडवताना, हा सपोज एक क्वेश्चन सोडायचा आहे तुम्हाला, तर या क्वेश्चनला सोडवायला तुम्ही किती विचार करू शकणार आहे, किती विचार करावा लागणार आहे, किती वेळ देणार तुम्ही त्या क्वेश्चनला. जर तुमचा 1.5 ते 2 मिनिटाच्या वर जर वेळ चालला सरळ सेवेमध्ये तर तो प्रश्न तुमचा वेळ खाऊ प्रश्न म्हणून गणला जाईल आणि तुमचे त्या बदल्यात तुमचे आणखी 2-3 साधे प्रश्न मागे राहून जातील. तर असं करू नका. याच्यासाठी रोज PYQची प्रॅक्टिस करा जेणेकरून तुमचा वेळ वाचेल आणि तुम्ही चांगल्या प्रकारे तयारी करू शकाल. नंतर प्रत्येक प्रश्नाला जे आता मी तुम्हाला सांगितलं की 1.5 ते 2 मिनिटच वेळ द्यायचा आहे. कारण ज्यावेळेस तुम्ही बाकी मराठी, इंग्लिश, GS GK हे जे टॉपिक याचे प्रश्न सोडवशाल तर तुम्हाला बऱ्यापैकी वेळ वाचून जातो. कारण मराठी फास्ट होतं, जे बऱ्यापैकी जर तुम्ही तयारी केली व्यवस्थित तर मराठी आणि इंग्लिश वगैरे GS हे फास्ट होतं. आणि मॅथला आपल्याला बऱ्यापैकी वेळ मिळतो. 25 प्रश्न असते, किमान 50 ते 60 मिनिटं एक ॲव्हरेजली सांगतो मी तुम्हाला, एवढा वेळ मिळतो. तर असं जरी अंदाज ठरला तर 1.5 ते 2 मिनिटं धरून चालायचं. तर कदाचित जर हार्ड क्वेश्चन असेल तर तुम्हाला 3 मिनिटं लागू शकता. जर एखादा साधा प्रश्न असेल सोपा तर तुम्ही 30 सेकंदात सुद्धा उत्तर काढता. पण ॲव्हरेजली आपण धरून चाललं असं आपल्याला वेळ द्यायचा, याला असं करायचं आहे. परंतु ज्यावेळेस तुम्ही या गोष्टी करणार आहे तर त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाचं लक्ष ठेवायचं की तुम्ही याची तयारी करताना सपोर्ट स्टडी करणार आहे किंवा सेल्फ स्टडी करणार आहे तर बिलकुल रोजच्या रोज तुम्हाला अभ्यास करणं हे लक्षात ठेवा. बिलकुल मिस नाही करायची गोष्टी. आणि याच्यात बघणार आपण 1 मिनिट, एकूण किती आहे 50 गुण मिळवायचे. 25 प्रश्न 50 गुण, हे जे आपल्याला डोक्यात हे 25-50 वेळेचं नियोजन 1.5 ते 2 मिनिटं, हे आकडेवारी आपल्या डोक्यात फिक्स राहिली पाहिजे, म्हणजे बिलकुल चेंज नाही झाली पाहिजे.
आणि जर वेळेचं व्यवस्थापन केलं, यश मिळवायचं. काहीतरी गुरुकिल्ली जे आपण म्हणतो, यशाची गुरुकिल्ली, हा लवकर एका काही काही मुलाचं तुम्ही बघता प्रत्येक पेपरमध्ये, प्रत्येक एक्झामच्या मेरिट लिस्टमध्ये त्यांचं नाव असतं. ते का असतं? असं डायरेक्ट येत नाही ना. खूप तयारी करतात, त्यांच्या बेसिक गोष्टी सगळ्या सर्व क्लिअर असतात, त्याच वेळेस त्यांचं यश दिसतं. ते जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला या गोष्टी ज्या मी सांगितल्या तुम्हाला, या गोष्टींचं पालन करावंच लागेल, हे डोक्यात ठेवा. नंतर दुर्लक्ष कशालाच नाही करायचं. तुम्ही म्हणशाल एक छोटा टॉपिक आहे, संख्या आहे, काय संख्या 0 ते 10 पर्यंत या आकडे आपण लहानपणापासून बघतोय, परंतु याला दुर्लक्ष करायचं नाही. कारण हे छोटे छोटे तुम्ही जसं म्हणता काही स्मार्ट स्टडी करता, काही हार्ड स्टडी करता, तर छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा तुमच्या मार्क घेऊन जाऊ शकता. मार्क म्हणजे एक एक मार्कावरून रिझल्ट जाता. तर एक जरी मार्क मिळवायचा असेल तर कुठल्याच गोष्टीला दुर्लक्षित करायचं नाही, पूर्ण गोष्टीवर लक्ष ठेवायचं, प्रत्येक प्रश्नावर. आणि जर पहिल्याच प्रयत्नात तुम्हाला यश मिळायचं असेल तर या गोष्टी तुम्हाला कराव्याच लागतील. नाही जर केलं तर मग 1 वर्ष गेलं, 25 गेलं, 26 गेलं, 2027 गेलं, असं करून स्वतःचा वेळ वाया घालू नका. ह्या गोष्टी लक्षात ठेवा स्टडी करताना. नंतर आपण पुढची तयारी, जे टार्गेट जे आपण बॅच आहे ती आहे GMC 2025 सर्व जिल्ह्यांची, बऱ्यापैकी याच्यात पदं आहे. त्या पदाची तयारी करताना तुम्हाला स्वतः स्टडी करणार आहे. सपोर्ट स्टडीला आम्ही आहोत तुमच्यासाठी. मी अगोदर सांगितलं आहे, मराठी, इंग्रजी, अंकगणित, बुद्धिमत्ता आणि PYQ ॲनालिसिस सगळ्याच पेपरचं, फक्त मराठीचंच नाही, सगळ्याच पेपरचं PYQ ॲनालिसिस तुम्हाला करायचं आहे. अंकगणित मोस्ट आहे, रोज तुम्हाला डेली तयारी करणं आहे. आणि जाता जाता एवढंच सांगेल, स्वतः स्टडी करा, यश तुमच्या हातातच आहे, फक्त तुम्हाला वेळ द्यायचा आहे आणि दुर्लक्षित करायचं नाही कुठलाच टॉपिक. बाकी धन्यवाद.